विनामूल्य प्रवेश आहे सगळ्यांना. हा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. ओव्हर किती आहे? 5 ओव्हर 6 षटकांचा सामना असेल दोन्ही संघांना. सुंदर आपको अंदर बाजू में बंदर कोई बात नाही. खूप चांगली जागा चांगली क्रिकेट स्पर्धा भरवलेली आहे. मे महिन्यामध्ये आमच्या नवदुर्गा मित्रांतर्गत पण आमची मोठी स्पर्धा आहे. 6 षटकाचा सामना असेल. 2 ओव्हर पॉवर प्ले असेल. सगळा इंग्रजींचा जमाना आलेला आहे त्यामुळे मराठी भाषेत अन्याय खूप झालेला आहे. पण काही सांगू शकत नाही. वांदा नाहीये. सचिन सावंत यांची मे महिन्यामध्ये टुर्नामेंट आहे. त्याने पण त्यांना आमच्यातर्फे पहिलं बक्षीस देण्यात येईल हे नक्की. कारण आमच्या तिकडे त्याचा का हातवार आहे. आणि आता पहिला सामना उपांत्य फेरीचा. कारण आम्हाला ऑनलाईन मुळे जास्त बोलता येत नाही. स्टेट फॉरवर्ड असल्यामुळे आम्हाला बंधन आलेलं आहे. तरी पण चांगली टुर्नामेंट भरवलेली आहे. 50,000 पब्लिक खचाखच भरलेले आहे. सचिन सावंत सुजित शालन सगळ्यांनी चांगली टुर्नामेंट पण चांगली टुर्नामेंट आहे. उपांत्य फेरीचा पहिला सामना आणि पहिला चेंडू आणि त्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर यश. नवदुर्गा वॉरियर्स स्ट्राइक बॅक. पंच एक सूचना लक्षात घ्यायची की नवदुर्गाचे सर्व खेळाडू तिकडे पाय टाकून ठेवलेले आहेत. त्यांनी जरा मागे सरकून बसायचंय आणि दोन्ही संघाचे कंपल्सरी 12वा खेळाडू इकडे समालोचन कक्षात पाठवायचा आहे. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कंपल्सरी समालोचन कक्षाच्या इथे पाठवायचा. शशी संघ मालक त्यांनी 12वा खेळाडू लवकरात लवकर समालोचन कक्षात पाठवायचा आहे. टिळक बॉईज यांना विनंती करतो विनोदजी त्यांनी त्यांचा 12वा खेळाडू लवकरात लवकर समालोचन कक्षात पाठवायचा आहे. आता सुद्धा काही मुलं बसले त्यांनी पाय बाहेर ठेवलेला मैदानात ठेवलेला आहे. त्यांनी एकदम मागे सरकून बसायचंय नाही तर सामना चालू केला जाणार नाही. तिथे परत राणी फायटर्सचा एक खेळाडू बसलेला आहे. त्यांनी कृपा करून आपले पाय वरती करून बसायचे. तर पहिला चेंडू उपांत्य फेरीचा पहिला सामना आणि पहिल्याच चेंडूवर झटका. सौरभ परत तंबूमध्ये. आणि आता बघूया राकेश ज्यांनी पहिला सामना खेळलेला नव्हता आजच्या दिवसाचा पण राकेशनी कमबॅक केलेली आहे. आणि आता राकेशच्या सोबतीला फलंदाज आहेत तो रोहित गायकवाड. रणजित मारा करेल. उंच फटका मारण्याचा प्रयत्न असफल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 चेंडू निर्धाव आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद केलेला रणजित. खूप सुंदर अशी झेल टिपलेली होती पॉइंटच्या दिशेने. तर उपांत्य फेरीचं जितकं आपल्याला एक्साइटमेंट होतं तो एक्साइटमेंट बॉल 1 पासून चालू झालं. चेंडू 1 पासून चालू झालेलं आणि खूप छान रंगणार उपांत्य फेरीचा पहिला सामना. आणि याचे काही क्षण ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. रोमांच वाढलेला. भरपूर प्रेक्षक आज इकडे उपांत्य फेरी सामना बघायला आला होता. दुसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. रनआउट करण्याचा प्रयत्न पण ओव्हरथ्रोमुळे 1 धाव सहज मिळाला. पुन्हा एकदा चेंडू वष्टीला आदळतोय पण पंचांकडे दात मागितली होती पण पंचांनी ती दात फेटाळून लावलेली आहे. तर रोहित याने आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. 1 धाव झालेली आहे. 3 चेंडू 1 धावा. तिसरा चेंडू पण निर्धाव होऊ शकला असता पण एक ओव्हरथ्रो गेला. रोहित यांनी थ्रो जोरात फेकला होता तो ओव्हरथ्रो मध्ये गेला आणि 1 धाव पूर्ण करण्यास कोणी त्यांना रोखू शकलेलं नाही. टिळक बॉईज तुम्ही तुमचा संघ पाठी घेऊन बसायचं कृपया करून. उपांत्य फेरीचा पहिला सामना आणि पहिल्याच षटकात भरपूर अशी एक्साइटमेंट दिसते. खूप एनर्जी दिसते नवदुर्गाच्या सर्व खेळाडूंमध्ये.
शशी यांना विनंती करतो की त्यांनी 12वा खेळाडू पाठवायचा. शशी, संघमालक शशी. कायरा रॉयल्स आणि राणू फायटरच्या कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पुढील सामन्याचा नाणेफेकी करून घ्यायची आहे. कायरा रॉयल्स आणि राणू फायटर्स यांच्यामध्ये दुसरा सामना उपांत्य फेरीचा. पहिला सामना सुरू झालेला आहे. 1 धाव आतापर्यंत धावफलकावर. शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि झेल होऊ शकला असता, पण 1 धाव मिळेल राकेश यांना. जराशे वाचले नाही तर हा पण झेलवाद होऊ शकला असता. पॉइंटच्या दिशेने भिरकवलेला हा चेंडू आणि आता धावफलकावर 2 धावा झाल्या. ढोल ताशावाल्यांना मी विनंती करतो तुम्ही जरा ह्या साईडला आलात तर बरं पडेल, कारण तिकडे 1 धाव जाते. ढोल ताशावाल्यांना मी विनंती करून त्यांनी ह्या साईडला यायचंय. तर आता सामना सुरू झालेला. परत एकदा रणजित. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं, थोडासा बाहेर जाणारा हा चेंडू आणि उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन इकडे देत आहेत रणजित. उपांत्य फेरीचा राईट एनर्जी, राईट स्टॅमिना आणि खूप एक्साइटमेंट मध्ये चालू झालेला सामना. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि फक्त 2 धावा दिलेत आणि 1 गडी सुद्धा बाद केलेला आहे. तर हे सगळं काय होतं आणि हे बघायला फक्त आणि फक्त तुम्हाला टेकनगर प्रीमियर लीग मध्ये दिसणार. आणि पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. परत एकदा मिस झालो राकेश, कळला नाही चेंडू आणि परत एकदा निर्धाव चेंडू. तर पहिल्या षटकानंतर संघाची गुणसंख्या झाली ते म्हणजे 2 धावा, 1 गडी बाद. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की टेकनगर प्रीमियर लीगचा हा सामना लाईव्ह तुम्ही बघू शकता tenniscricket.in च्या माध्यमातून. युट्यूब वर तुम्ही TPL 2016 टाकलं तर तो सामना तुम्हाला लाईव्ह बघता येईल. लाईव्ह कव्हरेज आणि फक्त tenniscricket.in च्या माध्यमातून. आता पुढील गोलंदाज रोहित शिंदे. पुढचा षटक घेऊन येतो तो म्हणजेच रोहित शिंदे. एक अनुभवी खेळाडू, ऑलराऊंडर म्हणून आपल्या संघामध्ये एक चांगली अशी जागा बनवली त्यांनी. त्यांना सामना करेल तो म्हणजेच रोहित. ह्याच्या पहिल्या सामन्यामध्ये खूप मोठे फटके मारताना आपल्याला दिसला. चांगला खेळाडू आहे, चांगला फलंदाज आहे. तर दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने जाणार आहे चेंडू. फलंदाज दाद मागतायत पण ती दाद फेटाळून लावली. फुल लेंथचा हा चेंडू. खूपच सुंदर टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली आहे चेंडूने आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या षटकानंतर फक्त 2 धावा होत्या. आत्ताचा दुसरा षटक, पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा परत ऑफ स्टंप ला लागून राहणारा हा चेंडू थोडासा आतमध्ये आला. टप्पा पडल्यानंतर बॅट्समॅनला फारसा काही कळला नाही आणि गोलंदाजीच्या हातात मारला. तर पुन्हा एकदा अजून एक निर्धाव चेंडू. तर प्रेशर पुन्हा एकदा टेक बॉईज वर, कारण पॉवर प्ले चा पहिला दुसरा षटक. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा दाद मागतात फलंदाज पण कम्प्लिटली चुकले. वेगवान असे गोलंदाज रोहित शिंदे जवळजवळ 10 ते 12 पावलांचा त्यांचा रनअप. खूप सुंदररित्या गोलंदाजी इकडे करतात. पहिले 3 चेंडू त्यांनी आतापर्यंत टाकलेत आणि 3 चेंडू निर्धाव. आणि या सामन्याच्या टेकनगर प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यापासून नवदुर्गा वॉरियर्स हे सगळीकडे एकच नाव गाजतंय वाचतंय, तेच नवदुर्गा वॉरियर्स. पुन्हा एकदा लेग बिफोरचा अपील पण पंचांनी ती दाद फेटाळून लावली आणि 1 धाव मिळाला. तर चौथ्या चेंडूवर पहिला धाव मिळालेला आणि संघाची गुणसंख्या झाली ती म्हणजेच 3 धावा. खूप सुंदररित्या एनर्जी इथे बघायला मिळते नवदुर्गा वॉरियर्स या संघाकडून. सकाळचा पहिला सामना त्यांनी 46 धाव बनवलेला होता DSPL वॉरियर्सच्या विरुद्ध आणि तोही सामना एक सुंदररित्या त्यांनी जिंकलेला होता. तर आतापर्यंत टेकनगर प्रीमियर लीग मध्ये एकही सामना न हरणारा संघ म्हणजेच नवदुर्गा वॉरियर्स.
तर आता राकेश यांना मारा करतोय तो रोहित. राईट अँड राऊंड विकेटने टाकलेला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून गेलेला एक धावेसाठी आणि एका धाव्यानंतर संघाची
गाजा वाजात नवदुर्गा वॉरियर्स, सगळीकडे एकच नाव, नवदुर्गा वॉरियर्स. सामना जरा लवकरात लवकर सुरू करायचा, कारण याच्यानंतर अजून 2 सामने सुद्धा आपल्याला खेळवायचे आहेत. तर आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 3 धावा दिल्यात आणि 1 गडी सुद्धा बाद केलेला आहे. तर संघाची गुणसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 21 धावा आणि 3 गडी बाद. सिद्धेश यांची जागा घ्यायला आलं तो सिद्धेशच उर्फ पप्पू. त्याच्या अगोदरच्या सामन्यात पप्पूने तब्बल 15 धावा बनवलेल्या होत्या आणि 2 गडी बाद केलेले होते, त्याच्यामुळे त्यांना मॅन ऑफ द मॅच दिला गेलेला होता. तर 21 धावा झालेल्या आहेत, 3 चेंडू 5व्या षटकात झालेले आहेत. आणि आता बघू पप्पू आपल्या संघासाठी काय कामगिरी पत्करतो. चौथा चेंडू 5वं षटक घेऊन येतोय. 5व्या षटकातला 4था चेंडू घेऊन येतोय रोहित. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, तितकाच चांगला खेळण्यात आला, धावचित होण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न सफल. एक चोरटी धाव काढलेली आहे या ठिकाणी आणि संघाची गुणसंख्या झाली या चोरट्या धावानंतर 22 धावा, 3 गडी बाद. पहिल्या चेंडू पासून नवदुर्गा वॉरियर्सनी एक प्रेशर आणून ठेवलेला होता टिळक बॉईज. पुढचा चेंडू घेऊन येतो रोहित, मारा करेल रोहित याला. रोहित सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला स्कोअर लेगच्या दिशेने. स्कोअर लेगच्या दिशेने गाजर करता करता 1 धाव मिळेल आणि 1 धावेवरच समाधान मानावं लागेल. तर 1 धावेनंतर संघाची गुणसंख्या थोडीशी सरकली आहे, 23 धावा. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि 6 षटकांचा हा सामना, उपांत्य फेरीचा पहिला सामना, नवदुर्गा वॉरियर्स विरुद्ध टिळक बॉईज, टिळक बॉईज विरुद्ध नवदुर्गा वॉरियर्स. आणि आता शॉर्ट लेग काढण्यात आलाय, थोडासा पाठी ठेवलं गेलंय त्या क्षेत्ररक्षकाला. शेवटचा चेंडू घेऊन येतोय रोहित. आणि पुन्हा एकदा ऑफ साइडचं संरक्षण जरा वाढवण्यात येतं पप्पू यांच्यासाठी. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि क्लीन बोल्ड. अजून एक यश नवदुर्गा वॉरियर्स. उपांत्य फेरीचा हा पहिला सामना आणि पुन्हा एकदा नवदुर्गा वॉरियर्स स्ट्राइक्स बॅक. भास्कर खाडे नाचताना दिसतात. तेवीस धावा झाल्या आहेत आतापर्यंत, 5 षटक झालेले आहेत आणि फक्त 23 धावा झाल्या धावफलकावर. क्लीन बोल्ड केलेला होता शेवटचा चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, फारच वेगवान चेंडू टाकला होता रोहित यांनी. आता शेवटचा षटक घेऊन येतो तो पप्पू. पप्पू आता मारा करेल रोहित याला. शेवटचं षटक, उपांत्य फेरीचा पहिला सामना. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू, अंगाला लागून धावण्याचा प्रयत्न, इथे धावबाद. भास्कर खाडे भरपूर खुश आणि नाचताना दिसतात.
आणि आता रोहित सलामीचा फलंदाज परत तंबूत लोटतो आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतात. अम्मू दोन्ही नवीन फलंदाज खेळपट्टीवर जगदीश आणि अम्मू. पहिला चेंडू पप्पूचा थोडा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता म्हणून ऑन साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला पण धावचूक झाले. दुसरा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू गॅदर करेपर्यंत 1 धाव आणि एका धावेनंतर संघाची गुणसंख्या जाते ती म्हणजेच 24 धावा. आणि क्रिकेट जगातलं अजून एक मोठं नाव हेमंतजी मापुसकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. टिळकनगर प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. तर शेवटचा षटक आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ना पण टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये असा येणारा चेंडू थोडा ऑफ कटर पद्धतीचा चेंडू टाकला होता पप्पू यांनी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू अम्मू आहेत स्ट्राईकवर. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू 1 धाव मिळेल गॅदर करेपर्यंत छान अशी चोरटी धाव काढण्यात आली. संघाची गुणसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 25 धावा. आणि आता एक स्लिप पॉइंट आणि फॉरवर्ड शॉट लेग संरक्षणात जो आक्रमक झालेलं पुन्हा एकदा मोठा फटका आणि 2 धावांचा इशारा पंचांकडून. या 2 धावानंतर संघाची गुणसंख्या थोडीशी वाढली होती म्हणजेच 27 धावा. आणि आता शेवटचा चेंडू शेवटचं षटक शेवटचा चेंडू जगदीश स्ट्राईकवर. नवदुर्गा वॉरियर्स नाच दिसतंय तिकडे. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू सुंदर झेल यष्टीरक्षकाकडून. फारच सुंदर असा परफॉर्मन्स नवदुर्गा वॉरियर्स यांचा. आणि आता बघू टॉप बॉईज हा लक्ष डिफेंड करू शकतो का. कितनाचे जिंकायला पाहिजे 28 धावा 6 षटकात. आणि याचं पुढचं समालोचन आता सांभाळतील कुशल यांना मी विनंती करून की त्यांनी समालोचन कक्षात यायचं. पहिल्यांदा टिळकनगर प्रीमियर लीग 2016 याचं पहिलं पर्व आणि भास्कर खाडे आज काही मी ऐकणार नाही. जगामागा बघा आणि डान्सलाच बघा. आणि पुढचं समालोचन आता सांभाळणार ते म्हणजेच चंदू शेट्टे ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी आपण वारंवार थांबलेले असतो. नवदुर्गा संघाला जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे 6 षटकात. आणि सर्वाधिक जर कौतुक करायचं असेल तर भास्कर खाडेंचं करायला पाहिजे. अप्रतिम नृत्य सादर केलं त्यांनी या ठिकाणी.
धन्यवाद. तर जबरदस्त असा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी रंगलाय. कौतुक करावं लागेल नवदुर्गा वॉरियर संघाच्या गोलंदाजांचं सीमित ठेवण्यात आलं. तिलक बॉईज संघाच्या खेळाडूंना ते देखील 27 धावांवर जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष्य समोर ठेवलेलं आहे. तर कोणत्याही खेळाडूने षटकार किंवा चौकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक. चौकार देखील षटकार 100 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिक. भास्कर खाडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. चौकारासाठी, षटकारासाठी, विकेट हॅट्रिक साठी, षटकार हॅट्रिक साठी आणि क्रिकेटचा खराखुरा आनंद मात्र भास्कर खाडे घेताना दिसत आहेत. जाऊया तर मॅच इकडे. गोलंदाजी मार्कवर 27 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता नवदुर्गा वॉरियर्स या संघाला. तर गोलंदाजीसाठी सज्ज होते जगदीश. तर फलंदाजीसाठी पप्पू. त्या पप्पूने देखील या आपल्या फलंदाच्या जोरावर या संपूर्ण स्पर्धेवर छाप सोडली आपली. तोच पप्पू स्ट्राईकवर. गोलंदाजीसाठी जगदीश. सेमीफायनलची पहिली लढत. 28 धावांचं लक्ष्य. सुरेख फटका पहिला चेंडूवर मिड विकेट झोन मध्ये मारला जातो. पप्पूच्या बॅट मधून निघालेला फटका 2 धावांसाठी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थोडा वेळ वाजवा. पहिल्या चेंडूवर दुहेरी धावसंख्या घेतो तो पप्पू. निलेश गाडेकर उर्फ पप्पू. या दोन्ही पप्पूंनी आपल्या छाप या स्पर्धेत सोडली आहे. षटकार मात्र दोन्ही पप्पूंच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुन्हा एकदा जगदीश सेमीफायनलच्या सामन्यामधील पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू सुंदररीत्याने खेळून काढलाय. बचावात्मक पवित्रा या ठिकाणी घेतोय. चांगल्या चेंडूचा सन्मान करतोय. खराब चेंडूवर प्रहार करतोय. अंतिम टप्प्यात ही स्पर्धा येऊन ठेपली कारण 2-3 सामने दूर आहे विजेतेपदापासून. म्हणजे सेमीफायनल पहिली, सेमीफायनल दुसरी आणि तदनंतर फायनल अशा 3 मॅच बाकी आहेत. नवदुर्गा वॉरियर्स वर्सेस चालू असणारा सामना तिलक बॉईज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पप्पू त्या ठिकाणी येतो. चेंडूची फेक गेली जाते. अचूक चेंडूची फेक नव्हती. गॅदर देखील झाला नाही. अन्यथा पप्पूला माघारी पराभवावं लागलं असतं. पप्पूकडून पप्पूला जीवदान मिळतंय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढली जाते. 3 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 28 धावांचं लक्ष आहे परंतु ते देखील काही कमी नाहीये कारण या मैदानामध्ये रन घेणं तेवढं सोपं नाहीये. जगदीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. IPL फॉर्मॅटवर आधारित हा फॉर्मॅट पाहायला मिळतोय. संजय पोत्ते साहेबांनी नुकतंच सांगितलं की सुप्रीमो मध्ये देखील टिळक नगर प्रीमियर लीगचा फॉर्मॅट वापरला जाणार आहे. पुढचा चेंडू आणि बचावला जातो या ठिकाणी पप्पू. सलग दुसऱ्या चेंडूवर धावबाद होता होता वाचलाय. राकेश कडून मात्र थोडासा उशीर झाला कारण बाद होता होता राहिलाय. कदाचित पप्पूची फलंदाजी सर्वांना पाहायची म्हणूनच की काय सलगच्या 2 चेंडूवर बचावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता 3 धावा धाव फलकावर आहेत. 28 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा जगदीश. सुरेख फटका फळांच्या झोन मध्ये मारला जातोय. लाजवाब फटकेबाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. अमोलच्या माध्यमातून 2 धावा. धन्यवाद धन्यवाद. नाशिक बाजा स्वरूप आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. 5 धावा धावफलकावर झाल्यात.
कुटुंबाचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवे तर चेंडू जातोय पप्पू चेंडूवर आणि पहिल्या विकेटचा पतन यश मिळत आहे तिलक बॉईज या संघाला. पॉवर प्लेचा फायदा उचलायचा कदाचित पप्पूच्या डोक्यावरून चेंडू फटकावण्याचा प्रयत्न होता. स्वरूप फाळके आपण त्वरित या ठिकाणी यायचे. स्वरूप आपण कुठे असाल तर त्वरित या ठिकाणी यायचंय. राणू फायटर्स आणि कायरा रॉयल्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती टॉस करण्यासाठी त्वरित या. स्वरूप फाळके आपण या त्वरित या ठिकाणी या. तसेच कायरा रॉयल्स आपला देखील कर्णधार या ठिकाणी अमोल मात्र या ठिकाणी बाद होतोय. अमोलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येतोय तो जुगल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 5 धावा. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाजीसाठी सिद्धेश दळवी. पुढचा चेंडू ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केली जाते आणि कव्हरच्या झोन मध्ये चेंडू तडवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु असफल ठरतो प्रयत्न. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय अर्थातच आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या जरी कमी आहे परंतु फाईट होणार यात मात्र ती मात्र शंका नाहीये कारण दोन बलाढ्य संघांमधील सेमीफायनलची लढत पहिल्या TPL टिळकनगर प्रीमियर लीगच्या पहिल्या सेमीफायनल मध्ये अधिक वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू चांगली झुंज देतो तिलक बॉईज. विनोद नायर अँड कंपनी सेमीफायनल मध्ये. साठी पुन्हा एकदा सिद्धेश. अकोटाचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याच्या अगोदर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल 2 धावांसाठी. दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. 28 धावांचे लक्ष आहे आणि 6 षटकांमध्ये अर्थात 36 चेंडूमध्ये 28 धावा करायच्या असताना 7 धावा धावफलकावर झाल्यात. पुन्हा एकदा स्कोअर लेग झोन मध्ये चेंडू फक्त अडवण्याचा प्रयत्न होतोय. 1 रन मिळेल आणि धावफलक 1 ने वाढतो जाऊन पोहोचतो तो 8 धावांवर. टिळकनगर प्रीमियर लीग तर नक्कीच ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली आहे प्रशांत नाईक असतील, रमेश शर्मा सर असतील, सचिन सावंत सर असतील, रब्बी कटोच असतील, स्वरूप फाळके असतील या सर्वांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा एक चांगली स्पर्धा एक वेगळं आयोजन पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू सुंदर चेंडू होता षटकोपरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो. चेंडू अडवतो. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. थोडासा बचावात्मक पवित्र घेताना दिसतो कारण पॉवर प्ले आहे तरी देखील धावसंख्या मोठी नाहीये. स्वतःच्या विकेट टिकून ठेवायचा कदाचित असा निर्धार केलाय पप्पूने. मोठा फटका आणि यश मिळतं. ज्या विकेटची तलाश होती तीच विकेट या ठिकाणी पाहायला मिळते आणि नवदुर्गा संघाच्या नक्कीच तंबूमध्ये मात्र थोडीशी घबराट आणि शांतता मात्र पसरताना दिसते. तर जल्लोष पाहायला मिळतो तो तिलक बॉईजच्या गोटामध्ये. विनोद नायर यांचं मात्र चेहऱ्यावर थोडंसं हास्य खुललंय कारण पप्पू बाद झालाय. दुसरं षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मध्ये
महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी प्रीमियर लीग स्पर्धा पुण्याच्या लोणीकंद या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी बोली लागली आहे खेळाडू संघांची. तर 6,80,000 रुपयाला सर्वाधिक मोठा संघ हवेलीचा विकत घेतला गेलाय. दुसरा संघ 5 लाखात विकत घेतला गेलाय. तिसरा संघ 4 लाखात आणि चौथा संघ 3 लाखामध्ये विकत गेलाय. तर सर्वात मोठी प्रीमियर लीग स्पर्धा आगामी काळामध्ये पुण्यात होणार आहे आणि त्या स्पर्धेचं आणखीन वैशिष्ट्य प्रत्येक टीमला 8 मॅच खेळायच्यात, परंतु एकेका रन साठी 100 रुपये देण्यात येणार आहेत. प्रत्येक रनला 100 रुपये आणि 10-10 ओव्हरच्या मॅच. आगामी काळात पुण्याला होणारी स्पर्धा आहे पुणे जिल्हा करंडक प्रीमियर लीग स्पर्धा. लोणीकंद या ठिकाणी स्पर्धा होईल आणि तब्बल मुंबईतील खेळाडू ओमकार देसाईला तब्बल 45,000 रुपये देऊन विकत घेतले त्या टुर्नामेंटसाठी. मॅगी अनंत वाघ याला देखील 40,000 रुपये घेऊन त्या स्पर्धेत खेळण्यास आमंत्रित केलेलं आहे आणि आगामी काळामध्ये एक आणखी मोठी प्रीमियर लीग स्पर्धा तुम्हाला पुण्यामध्ये पाहायला मिळेल. आणि आयकॉन स्वरूपाच्या स्पर्धा प्रत्येक ठिकाणी होत असतात. 9 खेळाडू स्थानिक आणि 2 खेळाडू आयकॉन स्वरूपात टेनिस प्रीमियर लीग स्पर्धा ज्या अलीकडच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात खेळवल्या जात आहेत, परंतु या ठिकाणी 11च्या 11 खेळाडू तुम्हाला स्थानिक टिळकनगर मधीलच पाहायला मिळेल अशी एक अनोखी स्पर्धा. अर्थातच TPL टिळकनगर प्रीमियर लीग. सुरेश फटका एक धाव मात्र नक्कीच मिळेल. तर प्रीमियर लीग स्पर्धांनी टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचे चांगले दिवस आलेले आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णा सातपुतेने गेल्या 3 महिन्यामध्ये प्रीमियर लीग मध्ये कमवलेले पैसे आहेत 3 लाख रुपये. तर मॅगी अनंत वाघ हा मात्र अंबरनाथचा खेळाडू आहे. याने देखील तब्बल जवळपास 2 लाखापर्यंत प्रीमियर लीग स्पर्धांच्या माध्यमातून कमवलेले पैसे आहेत. अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटला देखील सोन्याचे सुगीचे दिवस आलेले आहेत. याचं उत्तम उदाहरण आणि कारण म्हणजे प्रीमियर लीग स्पर्धांचं झालेलं आगमन. आणि म्हणूनच की काय या प्रीमियर लीग मुळे प्रवीण तांबे सारख्या आपल्या टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला IPL खेळण्याची संधी मिळते आणि नक्कीच चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि जर IPL आलंच नसतं तर हे टॅलेंट प्रवीण तांबे सारखं बाहेर आलं नसतं. IPL आलं आणि छोट्यातल्या छोट्या खेळाडूंना देखील छोट्या शहरातून आलेल्या खेळाडूंना देखील संधी मिळाली. तसंच हे TPL आलं आणि या टिळकनगर मधील सर्वांना क्रिकेट खेळण्याची मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये येण्याची संधी मिळते. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव नक्कीच मिळेल. रोहित शिंदे 1 धाव मात्र मिळते पप्पूच्या गोलंदाजीवर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. प्रेक्षकांची मात्र गर्दी वाढू लागलेली आहे जसजशी स्पर्धा पुढे चालली. अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेली आहे. मैदानात आपापली जागा फिक्स करतात प्रेक्षक. हो सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय तो जुगलच्या बॅटमधून 3 धावांसाठी. तेरा धावा. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 13 धावा धावफलकावर झाल्या. 2 विकेट्स माघारी परतल्यानंतर सुंदर फटकेबाजी जुगल आणि रोहित शिंदे यांच्या माध्यमातून. सेमीफायनलची लढत आहे. तर पहिल्या टिळकनगर प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत जाण्याचा पहिला मान कुणाला मिळतोय त्यासाठी चालू असणारा हा सामना तिलक बॉईज वर्सेस नवदुर्गा. फुलटॉस पद्धतीने चेंडू मोठा फटका बिग हिट पाहायला मिळतोय या ठिकाणी 3 धावांसाठी. धन्यवाद 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 नाशिक बाजा. तर पप्पू आणि अमोल बाद झाल्यानंतर नवदुर्गा संघाच्या तंबूमध्ये घबराट आणि शांतता निर्माण झाली होती आणि आता पुन्हा एकदा जल्लोष होतोय नवदुर्गा वॉरियर्सच्या गोटामध्ये. तर आणि टाळ्या आणि आवाज मात्र शिट्यांचा देखील ऐकू येऊ लागलेला आहे तो नवदुर्गा संघाच्या नक्कीच प्रेक्षकांमधून. आणि क्रिकेटमध्ये टाळ्या आणि शिट्या तर आल्याच पाहिजेत कारण हीच ओळख आहे क्रिकेटची. धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे.
सुरेश फटका समोरच्या दिशेने खेळला जातो, तो जुगलच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. संघाची धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती तब्बल 17 धावांवर. टिळकनगर परिसरातील खेळाडूंसाठी असणारी IPL फॉर्मॅटने बोली लागलेली ही क्रीडा स्पर्धा प्रत्येक खेळाडूला एक विशेष मानधन देऊन विकत घेण्यात आलेला आहे. संघ मालक 8 या ठिकाणी होते. त्यांच्यामध्ये उलटास्पर्धा चेंडू फटका मिड विकेटच्या झोन मध्ये मारला गेला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. पुन्हा एकदा 2 धावा. खराब गोलंदाजी पप्पू याच्याकडून. तर समाचार घेतला जातो रोहित शिंदे. एकोणीस धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 9 धावांची आवश्यकता आहे ती 3 षटकांमध्ये. अर्थातच 18 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. नवदुर्ग वॉरियर्स पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरी धडक देण्यास सज्ज झालाय तो नवदुर्ग वॉरियर्स. चांगली फलंदाजी मात्र दोघेही फलंदाज करतायत, कारण पप्पू आणि अमोल ज्यावेळेला बाद झाला असं वाटलं होतं थोडंसं संघ अडचणीत सापडतोय की काय, परंतु जुगल आणि रोहित शिंदे यांनी मात्र संघाला थोडंसं सावरलंय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. टॉससाठी या राणू फायटर्स आणि कायरा रॉयल्स दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉससाठी या सुमित आणि स्वरूप दोघांनाही विनंती आहे लाईनअप करायचंय. इकडे या दोन्ही टीमचे कॅप्टन एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत. अपील मात्र या ठिकाणी गेला पंचांनी अपील उचलून धरलं आणि लेग बिफोर विकेट. LBW आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 लागू केलाय. खेळाडू बाद. दोन्ही टीमचे कॅप्टन स्वरूप फाळके आणि सुमित गराळे दोघांना विनंती आपण या ठिकाणी यायचंय. नाणेफेक करण्यासाठी सेमीफायनलची लढत एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि एकमेकांचे 2 जिवलग मित्र स्वरूप आणि सुमित. सुमित 9 धावांची आवश्यकता आहे ती 17 चेंडूंमध्ये. नवीन फलंदाज मैदानात होतो फलंदाज करण्यासाठी. अक्षय फलंदाजीसाठी येतोय. यश मिळतं ते गोलंदाज सिद्धेशाला, ज्यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा साकार झाली आहे. रमेश शर्मा सर असतील, सचिन सावंत सर असतील, स्वरूप फाळके असतील, आमचे बाबू असतील, रबी कटोज असतील. हो, आता मात्र अतिशय वेगवान पद्धतीने टाकला चेंडू. बीट होतो फलंदाज, बीट होतो कीपर आणि धाव मात्र पंचक. व्हाईट बॉल प्लस एक बाईकची अशा 2 धावा मिळतील. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे ती 17 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. नवदुर्गा वॉरियर्स विजयाच्या दिशेने धोडदौड करताना दिसतोय. रोहित शिंदे क्षमता आहे या रोहित शिंदे मध्ये मोठमोठी खेळी करण्याची, मोठमोठे फटके मारण्याची. आता मात्र कव्हरच्या दिशेने फटका मारला जातो. रोहित शिंदेच्या माध्यमातून 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवर. 6 धावांची आवश्यकता. विजयापासून 6 धावा दूर आहे तो. अंतिम फेरीत जाण्यापासून 6 धावा दूर आहे तो नवदुर्गा वॉरियर्स हा संघ. तर यानंतर देखील दुसरी सेमीफायनल एक जबरदस्त लढत पाहायला मिळेल. कायरा रॉयल्स वर्सेस. आता मात्र सुंदर आणि कल्पक फटका पाहायला मिळतोय. गलीच्या दिशेने चेंडू लेटकट पद्धतीने मारला जातो. 1 धाव मिळेल. चार धावांची आवश्यकता अजूनही आहे.
धावांची आवश्यकता. ऑनसाईडच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. आक्रमक क्षेत्ररक्षण जरूर असलं होतं परंतु त्याला दाद दिली नाही. धन्यवाद. भास्कर खाडे कुठे दिसत नाहीयेत. नृत्य देखील त्यांचं पाहायला मिळत नाहीये आणि डायरेक्ट युट्यूबवर पाहायला मिळणार आहे त्यांचं नृत्य. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉल. 25 धावा डाव फलकावर. 3 धावांची आवश्यकता. अक्षय बॅकफुटला जात चेंडू पॉइंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता अक्षयचा. निष्फळ ठरतो प्रयत्न. मोठा फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. लाजवाब फटका परंतु लाजवाब झेल पकडला जातो. सौरभ या अगोदर देखील 2 कॅच त्याच्या माध्यमातून पकडताना पाहायला मिळाल्या होत्या आणि आताच वाटलं होतं की चेंडू षटकार चौकार जातो की काय परंतु त्याचं रूपांतर झेलात करतोय. कौतुक करावं लागेल सौरभ याचं. सुंदर झेल. सिद्धेची 2 षटकं संपलेली आहेत आणि या सिद्धेच्या 2 षटकांमध्ये तीन विकेट सिद्धेशने या मॅच मध्ये घेतलेल्या आहेत. 4 षटकं संपतात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 25. 3 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. औपचारिकता शिल्लक आहे केवळ सामन्यातील. तर प्रशांत नाईक मात्र आमच्या या स्पर्धेचे सर्व अपडेट्स, कोणी किती विकेट्स घेतल्यात, किती रन केलेले आहेत, या सर्वांचा लेखाजोखा मात्र त्यांच्याकडून घेतला जातोय आणि नक्कीच चांगली गोष्ट आहे. सर्वजण प्रत्येकाला जी जबाबदारी दिली ती पूर्णपणे पार पडताय. कोण गुणलेखकाच्या भूमिकेत आहे, कोण समालोचकाच्या भूमिकेत. प्रत्येक जणाने एक वेगळी जबाबदारी स्वतःवर घेतलेली आहे. जणू काही ही स्पर्धा आपली आहे म्हणून प्रत्येक जण या ठिकाणी कार्य करताना पाहायला मिळतोय आणि म्हणूनच ही स्पर्धा यशस्वी होताना दिसते पहिल्याच पर्वामध्ये. 3 धावांची आवश्यकता. जगदीश गोलंदाजी मार्कवर येतो ज्याने पहिलं षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं. 5 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकात. आपण टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. 2 धावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भास्कर खाडे यांचा लाजवाब नृत्य पाहायला मिळत आहे. हो, सुंदर फटका आणि विजयी होतोय. अंतिम फेरीत दाखल झालेला पहिला संघ नवदुर्गा वॉरियर्स. टिळकनगर प्रीमियर लीग मधील पहिला संघ आहे जो अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आहे. तर दोन्ही टीम लाईनअप करा यानंतरच्या. दोन्ही टीम लाईनअप करा यानंतर. सुमित आणि स्वरूप आपल्या दोन्ही संघांना घेऊन लाईनअप करायचं आहे. ओळख परेड होईल. अरे रोहित ने 2 ओव्हर रन कितना दिया? रोहित ने 2 ओव्हरला रन किती दिले? हा, मग 8 रन देऊन 2 विकेट घेतल्यात आणि रन पण केले. रन 5 केले. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अष्टवैलू कामगिरी करणारा
नवदुर्गा वॉरियर्स या संघातील महत्वाचा खेळाडू अर्थातच रोहित शिंदे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. रोहित शिंदे. आणि भास्कर खाडे तुम्ही चौकार आणि षटकारासाठी पारितोषिक लावलं. मला वाटतं कदाचित तुम्ही 2 धावांसाठी पारितोषिक कॅच जी पकडली गेली आहे म्हणजे सामन्यामध्ये जो काही कोणी चांगला करेल त्याच्याकडे मात्र भास्कर खाडेंकडून कौतुक केलं जात आहे. 100 रुपयाचं पारितोषिक सौरवने जो झेल पकडला त्यासाठी भास्कर खाडे यांच्याकडून. आता टिळकनगर मधील स्पर्धा आणि भास्कर खाडे हे एक समीकरण झालेलं आहे. आणि आज आम्हाला एक नवीन माहिती मिळाली की ते चांगलं नृत्य देखील करतात आणि युट्यूबच्या माध्यमातून ते पाहायला मिळत आहे. सौरभ चव्हाण आपण या ठिकाणी यायचंय. अतिशय जो सुंदर आपल्या शुभ असते त्या अतिशय सुंदर जो झेल पकडला त्यासाठी भास्कर खाडे क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी आणि क्रिकेटचं प्रचंड वेड असणारं व्यक्तिमत्व भास्कर खाडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. अरे फायनलला गेले ना नवदुर्गा चालू आहे का नवदुर्गा आपली शुभेच्छा. अंतिम फेरीत त्यांनी मजल मारलेली आहे. आता हा संघ कोई तो फायनल मध्ये जाईल अंतिम फेरीत. जगामागा माझ्या क्रिकेटकडे बघा खूप रोमांचक सामना झालेला लाटीतटीचा मुकाबला होता. प्रेक्षकांचा मन भरून आलेलं खूप सुंदर क्रिकेट स्पर्धा टिळकनगर मध्ये आयोजित खूपच चांगला